कल्याण कोळसेवाडी बेपत्ता नगरसेवक प्रकरण आता दिवसेंदिवस तापत चाललेले आहे। आता आरोप प्रत्यारोपचा फेरा सुरू झालेला आहे। एकंदरीत पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आज पोलीस स्थानकात आले आहेत। आपण पाहू शकता कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशनमध्ये हे जे उभे आहेत हे सर्व जे आहेत ते ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी आमचे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर जे आहेत कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशन आणि कोळसेवाडीच्या विविध भागामध्ये लावले होते। आणि त्यानंतरच या बेपत्तापैकी एक नगरसेवक जे आहेत ते मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी याच पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोळसेवाडी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीनंतर पोलिसांनी या ठिकाणी यांना नोटीस घेण्यासाठी बोलवलं होतं। सध्या सगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि ज्यांच्यावर आरोप लावलेत हे सगळे पोलीस स्थानकात आलेले आहेत। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं आज तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आले, काय कारण आहे? काल आमचे जे हरवलेले नगरसेवक होते त्यांना शोधण्याकरिता आम्ही चांगल्या हेतूने आम्ही शहरात विविध ठिकाणी पोस्टर्स लावत होतो। आमचे जे नगरसेवकांबद्दल कोणाला माहिती मिळेल तर त्यांनी शहर शाखेत संपर्क करा असा प्रकारचा मजकूर त्याच्यावरती होता। परंतु राजकीय दबावाखाली येऊन किंवा राजकीय वैमनस्यातून मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी आमच्यावरती मधुर म्हात्रे यांची बदनामी केल्याचा खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। खरं तर कायद्याच्या तरतुदीनुसार श्री उमेश म्हात्रे यांना कुठलाही अधिकार नाही, लोकस स्टँडी नाही। कलम 356 BNSच्या अनुसार ज्या व्यक्तीबद्दल बदनामी झाली असेल त्या व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना त्यांच्या वडिलांनी आणि पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन त्या ठिकाणी आमच्या शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। या सगळ्या निंदनीय प्रकाराचा निषेध करण्याकरिता किंवा आम्ही त्या विरोधात हरकत घेण्याकरिता आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलोय। पोलिसांचा सारखा आमच्यावरती दबाव आहे। एखाद्या सराईत गुन्हेगाराच्या ज्या पद्धतीने मागे लागायला अपेक्षित असतं त्या पद्धतीने आमच्यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांच्या विरोधात पोलीस या ठिकाणी शोध मोहीम घेत आहे, आम्हाला दबाव निर्माण करत आहे। त्याच पद्धतीने आमचे काल पोस्टर लावण्याच्या याच्यात आमच्या सोबत आमचे उपविभाग प्रमुख आमचे काका श्री रमेश तिखे ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा ज्यावेळेस त्यांना समजला किंवा त्यांना माहिती मिळाली तर त्यांनी त्या गोष्टीचा धसका घेतला आणि ते प्रचंड चिंतेत होते। त्यांनी आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन करून त्या ठिकाणी कळवला। त्यानंतर रात्री 2:30च्या सुमारास त्यांचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। आमचा पोलिसांवरती आणि हे तक्रारदार जेवढे आहेत आणि प्रशासनावरती आमचा प्रचंड राग आहे आणि आमचा त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांच्या या वागण्यामुळे, त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे त्यांची या ठिकाणी मृत्यू झालेले आहे। शिवसैनिकांना आता किती बलिदान द्यावा लागेल असा प्रश्न आम्ही या ठिकाणी सरकारकडे उपस्थित करतोय। तुम्ही शहर प्रमुख आहात, या ठिकाणी आलेले आहेत, जिल्हा प्रमुख या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत, मला काय सांगाल की ज्या पद्धतीने पोलिसांनी आज तुम्हाला बोलवलंय काय कारण होतं दबाव टाकायचं आणि तुम्हाला पोलीस काय वारंवार सांगत होते? कालपासून जेव्हापासून पोस्टर लावले गेले तेव्हापासून एक 25 ते 30 फोन सर्व कार्यकर्त्यांना व जिल्हा प्रमुख म्हणून मला येत होते। मी बाहेरगावी असल्यामुळे काल येऊ शकलो नाही, तर आज ताबडतोब मी इथे उपस्थित झालेलो आहे आणि आमचे जे काय तक्रार करायची आहे, जे बेपत्ता झालेले आहेत त्यांच्याबद्दल काहीच कारवाई न करता आमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचा हा सरकारचा कूटनीती आहे। लोकशाही संपवायची, आज 26 जानेवारी आहे पण ही लोकशाही पायदळी तुडवायची हे पोलीस प्रशासन करत आहे। दुसरीकडे पाहिलं तर त्याच्या वडिलांनी सरळ स्पष्ट सांगितलं की तो आमच्या संपर्कात आहे। तुम्ही त्यांच्या घरी गेलेले का? आणि संपर्कात आहे मग त्यांनी वरिष्ठांना कॉन्टॅक्ट करावा किंवा संपर्क साधावा अशा प्रकारचं काय बोलणं झालेलं का? आम्ही 4 वेळा त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी जेव्हा घरी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे आहेत ते आम्हाला नॉट रिचेबल आहे, आम्ही तपास करतोय पण आमच्याशी संपर्क केल्यावर पक्षाकडे येऊ। तर आम्ही बोललो माननीय उद्धवजी व माननीय आदित्यजी यांनी जी काय मीटिंग बोलवलेली आहे, गटनेता निवडायचा आहे, बाकी काय प्रोसेस करायची आहे त्यासाठी हे नगरसेवक आवश्यक असतात, तर ते नॉट रिचेबल असल्यामुळे आणि त्यांच्याकडे वारंवार आम्ही जातोय पण त्यांनी एकच सांगितलं की हे कुठे गेले माहीत नाही, देवदर्शनाला गेले माहीत नाही आणि हेच उडाउडवीची उत्तरे दिली। आणि काल ते खोटे बोलले उमेश म्हात्रे, आणि त्यांचा अधिकार पण नाहीये की जो फरार आहे किंवा त्याची बदनामी जर झाली असेल तर त्यांनी येऊन तक्रार करायला पाहिजे। पुढची भूमिका काय असणार आहे?
यापुढची भूमिका जर पोलिसांनी असंच आमच्या कार्यकर्त्यांना तकलीफ दिली तर हे शहर बंद करायचं आमचं आव्हान असेल. तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेले आहात, तुमचा कुठला तो कार्यकर्ता होता, काल नेमकं त्याची काय भूमिका होती, त्याच्यावर देखील तक्रार दाखल केलेली का, काय नेमकं? पोलिसांचा एवढा प्रचंड दबाव त्यांच्यावरती होता. या लोकांनी त्या ठिकाणी पोस्टर लावल्यानंतर यांच्या घरी त्या ठिकाणी रात्रीभरामध्ये कमीत कमी 20-25 वेळा फोन आले. त्याचा आम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस फोन आला होता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तू काय घाबरू नका, आपण सकाळी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन आपण सकाळी पोलीस स्टेशनला जाऊ आणि आपण त्या ठिकाणी काय ते पोलिसांशी त्या ठिकाणी बोलू. परंतु पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. एखाद्या सराईत गुन्हेगारासारख्या त्या ठिकाणी आमच्या त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वागणूक दिली असेल तर त्या ठिकाणी अतिशय चुकीचं होतं. सकाळी आणि त्याच्यावरती देखील त्याला हृदयविकाराचा देखील झटका आला त्या ठिकाणी तो आज त्या आमच्यामध्ये देखील राहिलेला नाही. आमचा एक निष्ठावंत पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी या लढ्यामध्ये या उमेश म्हात्रे, मधुर म्हात्रे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती जे कोण राजकीय दबाव टाकतायत त्यांच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तो गमावलेला आहे. हे अतिशय त्या ठिकाणी विदारक चित्र आहे. म्हणजे पक्षाच्याकडून तिकीट घ्यायचं आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी आमचेच कार्यकर्ते संपवायचे आणि इथं पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायचा नाही, उलट आमच्यावरती त्या ठिकाणी दबाव आणायचा. याच्या अगोदरही आम्ही 5 दिवस अगोदर त्या या ठिकाणी त्यांचा ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय, तर तुम्ही आता पुढे काय करणार? त्याच्यावरती कोणावर गुन्हा दाखल करा, काय नेमकं कोणावरचा 2 दिवसांमध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल. जे जे काय आम्हाला कायदेशीर पावलं उचलता येतील त्याप्रमाणे आम्ही उचलू. कोणावरती गुन्हा दाखल करायची तुम्ही प्रक्रिया कराल, म्हणजे डिमांड कराल की या प्रकरणात याच्यावरती गुन्हा दाखल, किंवा पोलीस जबाबदार आहे, तुमचा नगरसेवक जबाबदार आहे, कोण नेमकं जबाबदार? हे जे कोणी जबाबदार आहेत, उमेश म्हात्रे यांनी जी काय तक्रार केली त्यांच्याविषयी पहिला आक्षेप आहे की त्यांच्यावरच 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण त्यांच्या भीतीपोटी, दबावापोटी आणि पोलीस प्रशासनाच्या दबावापोटी आमचा एक चांगला कार्यकर्ता आज आमच्यातून हिरावला गेलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर ज्या पद्धतीने जो नगरसेवक बेपत्ता प्रकरण, हे प्रकरण आता दिवसेंदिवस तापायला लागलेलं आहे. याआधी एकामेकांवरती आरोप होत होते, मात्र आता दोघांवरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि आता जो बेपत्ता नगरसेवक आहे त्यांच्या वडिलांवरती 302 म्हणजे हत्याचा प्रयत्न किंवा हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे आता ठाकरे गट या ठिकाणी करत आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.